वेस्ट जोन क्रिकेट एसोसिएशन फॉर महाराष्ट्र के ज़ेर एहतमाम नांदेड़ स्टेडियम में 4 रोज़ा T20 क्रिकेट टूर्नामेंट का आगाज हो गया है। ये टूर्नामेंट 12 से 15 मार्च तक जारी रहेगा। इसमें महाराष्ट्र समेत दीगर इलाकाई टीमें अपने जोहर दिखाएंगी। टीम मैनेजर और कोच मोहम्मद फ़हीम ने मीडिया को बताया कि महाराष्ट्र के मुख्तलिफ अजला से 30 खिलाड़ियों को शॉर्टलिस्ट किया गया था, जिनमें से 21 खिलाड़ियों को मुंतखब कर लिया गया है। इस टूर्नामेंट में महाराष्ट्र, विदर्भ, गोवा और मुंबई की टीमें शामिल हैं और हर टीम में साबिक रणजी ट्रॉफी खिलाड़ी भी मौजूद हैं। टीमों का ऐलान अनिल देशमुख, श्रीकांत जाधव, अभय गजेंद्र और मोहम्मद फ़हीम ने मुश्तरका तौर पर किया। अभिजीत कदम को टूर्नामेंट के लिए कप्तान जबकि खालिद जमा को नायब कप्तान मुंतखब किया गया है। पहला मैच महाराष्ट्र बमुकाबला विदर्भ सुबह 9:30 बजे से दोपहर 1 बजे तक, जबकि दूसरा मैच मुंबई बमुकाबला गोवा दोपहर 1:30 बजे से शाम 5:30 बजे तक खेला जाएगा। मोहम्मद फ़हीम ने क्रिकेट शायकीन से अपील की है कि वो इस टूर्नामेंट से भरपूर फ़ायदा उठाएं और नौजवान खिलाड़ियों की हौसला अफजाई करें। टूर्नामेंट के तमाम मैच श्री गुरु गोविंद सिंह जी स्टेडियम में खेले जाएंगे। आजपासून नांदेडमध्ये BBCI अंतर्गत वेटरन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजित नांदेडमध्ये ही वेस्ट झोनची वेटरनची T20 2026 ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि ही सदरील स्पर्धा 12 तारीख ते 12, 13, 14 आणि ह्याच्या स्पर्धेचा 15 तारखेला फायनल होणार आहे। या टुर्नामेंटमध्ये 4 संघ सहभागी झालेले आहेत। मुंबईचा संघ, गोवा, विदर्भ आणि आमचा स्थानिक आमचा महाराष्ट्र संघ। ही स्पर्धा वेटरन्सची म्हणजे 40 वयाच्या वरची स्पर्धा आहे। उद्देश याच्या मागचा उद्देश आहे की जे आपल्या 20 वर्षापूर्वी जे प्लेयर चांगले खेळलेले आणि त्यात जे रिटायर झालेले असतात त्यांना एक क्रिकेटमध्ये खेळण्याचा वाव मिळावा म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र वेटरन क्रिकेट असोसिएशन आयोजित ही वेस्ट झोन T20 क्रिकेट स्पर्धा आज आपण इथं होते आणि या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ आणि गोवा असे 4 राज्य याच्यामध्ये पार्टिसिपेट होत आहेत आणि या 4 राज्यातून जे खेळाडू आलेत 40+ प्रत्येक टीममध्ये 6-7 रणजी ट्रॉफी प्लेयर्स आहेत, नावाजलेले खेळाडू आहेत आणि आज या स्पर्धेतून आपली इंडियाची वेस्ट झोनची टीम निघणार आहे। हे जे 4 संघ आहेत या 4 संघांचा परफॉर्मन्स बघून नांदेडमध्येच इथं इंडियाची वेस्ट झोन टीम डिक्लेअर होईल आणि ती वेस्ट झोनच्या स्पर्धा नेक्स्ट मंथ हैदराबादमध्ये आहेत आणि त्याच्यानंतर इंडियाची टीम जे 4 झोन आहेत आणि एक सेंट्रल झोन असे 5 संघ तिकडे नॅशनलचे रिप्रेझेंट होऊन इंडियाची टीम तिकडे निघेल। साहेब इथं सगळं हे जे टेस्ट जे भेटलेले आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला पहिली वेळ आपल्याला हे मॅचेस भेटलेले आहेत वेस्ट झोनच्या आणि खूप कमी दिवसामध्ये भेटलेले आहेत। तरी बी आयोजन आमच्या पद्धतीने आम्ही चांगलं करीत आहोत आणि जे बाहेरून गोवा, विदर्भ, महाराष्ट्र आणि मुंबई या ज्या 4 टीम ज्या राज्यांच्या 4 टीम आहेत त्या याच्यातले चांगले प्लेयर्स इथून पुन्हा अजून पुढे खेळणार आहेत आणि बाहेर देशामध्ये यांना खेळायची संधी भेटणार आहे इंटरनॅशनलमध्ये BBC म्हणून। तरी आमचा प्रयत्न राहील चांगले मॅच घेणं आणि 100% येणाऱ्या प्लेयरला इथं कोणची सुविधा इथं कमी पडणार नाही हे आमच्या सर्व कमिटीचा प्रयत्न राहील एवढंच सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। देश सर्व रिटायर्ड जे 40+ वेटरन प्लेयर असतात त्या सगळ्यांना एक खेळण्याची इच्छा खूप असते पण कुठे संधी मिळत नाही। अशा सगळ्या प्लेयर्ससाठी एक संधी उपलब्ध करून देण्याचा हा उद्देश असतो। हे इंटरनॅशनल लेवलपर्यंत हे सगळी संधी मिळू शकते। यानंतर आता ह्या सगळ्या टेस्ट झाल्या, या सगळ्या टुर्नामेंटनंतर सगळं सिलेक्शन होईल आणि याच्यातनं चांगले प्लेयर्स काढून एक वेस्ट झोनची एक टीम तयार करण्यात येईल आणि त्या टीमबरोबर इंटर झोनच्या आता परत मॅचेस होतील, त्यातनं सिलेक्शन होऊन इंडियाची टीम निघते।